कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। एका पाठोपाठ एक मोठ्या संख्येने आता मीरा भाईंदर मध्ये मनसे कार्यकर्ते पोचायला सुरुवात झाली आहे। इतकंच नाही तर मुंबईच्या आसपास जे कार्यकर्ते मुजोरी बघा ही प्रांतीय लोकांना आज आपण प्रेम करून यांची बात चढवले। आज बघा राज साहेब आगे बढ़ो चाललेलं आहे ही जोर जबरदस्ती चालली आहे ना, ही खूप चुकीची चाललेली आहे। बघा येतात लोक कुठे कुठे अडवणार आहेत, किती पोलीस आहेत, लाखोनी लोक निघालेले आहेत। लोक एकत्र आले, सगळ्या पक्षाची लोक निघालेले आहेत, किती पोलीस कमावले करणार आहेत। हेच आमचं मागणं होतं आणि आमच्या नेत्यांनी कुठला विरोध नव्हता केलेला। आमचं एवढंच मत आहे की महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार। मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, 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 मराठी बोला तुम्ही, मराठी बोला। आमच्या हक्काची नाही कोणाच्या बाबाची, मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बाबाची, महाराष्ट्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बाबाचा, महाराष्ट्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बाबाचा, नाही कोणाच्या बाबाचा। हर हर मराठी एकजुटीचा विजय असो, मराठी एकजुटीचा विजय असो। तर संतोष धुरे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस या ठिकाणावरून त्यांना घेऊन निघालेले आहेत। मात्र मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणावरून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून या सर्वच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये मोठा तणाव पाहायला मिळतोय आणि पोलीस बंदोबस्त देखील संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। सरकारकडून मराठी माणसाची गळचेपी होतीये। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी का दिली, आम्हाला का नाही? मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला परवानगी का नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। दरम्यान ज्या मार्गावरून मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो मार्ग पोलिसांनी नाकारलेला होता। पोलिसांनी दुसरा मार्ग दिला आणि त्यामुळेच पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं। मात्र संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती देत आहेत असं म्हटलेलं आहे। आम्ही मीरा भाईंदरमध्ये नाही तर घोडबंदरमध्ये मोर्चा काढायचा का, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला। तर पोलिसांकडून आता जोरदारपणे धरपकड सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अन्याय सुरू आहे असा आरोप मनसे कार्यकर्ते करतायत। मोठ्या संख्येनं आंदोलक आता मीरा भाईंदरमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। 3 जुलै रोजी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली होती। त्यानंतर 3 जुलैला मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता या मोर्चाचं आयोजन मनसैनिकांकडून, मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आलं होतं। तर सर्वच मनसैनिकांनी मीरा भाईंदरमध्ये तात्काळ पोहोचा, मनसे नेत्यांनी कार्यकर्त्यांना या सूचना केलेल्या आहेत। मुंबई आणि आसपासच्या कार्यकर्त्यांना मनसे नेत्यांनी या सूचना केल्या। त्यामुळे मोठ्या संख्येनं आता मीरा भाईंदरमध्ये मुंबई त्याचबरोबर आसपासच्या शहरांमधून मनसे कार्यकर्ते पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि या सर्वांनाच आता ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे। पहाटेच्या सुमारासच ठाणे शहराध्यक्ष असलेले अविनाश जाधव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि सकाळपासूनच ज्या ठिकाणावरून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणावरून जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतात।